सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन। 186 भक्तांनी रक्तदान केले। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन कोणगाव कल्याण येथे रविवारी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 186 निरंकारी भक्तांनी रक्तदान केले। या रक्तदान शिबिरामध्ये जे महानगर रक्तपेढीने 102 युनिट तर अर्पण रक्तपेढीने 84 युनिट रक्त संकलित केले। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते आणि संत निरंकारी मंडळाचे उल्हासनगर क्षेत्र प्रभारी गुलाबचंद रावलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलित करून करण्यात आले। यावेळी आमदार नरेंद्र पवार यांनी निरंकारी मिशनच्या कार्याचा गौरव करीत निरंकारी मिशन हे आपल्या प्रत्यक्ष आचरणातून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करीत आहे असे उद्गार काढले। कल्याण भिवंडी विठ्ठलवाडी उल्हासनगर बदलापूर डोंबिवली बापसाई आदी ठिकाणाहून शेकडो निरंकारी भाविक रक्तदान करण्यासाठी यावेळी आले होते। रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानून निरंकारी मंडळाच्या वतीने संपूर्ण जगभरात दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। याचाच एक भाग म्हणून रविवारी कल्याण ब्रांचच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले। या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या प्रसंगी शिबिरास कोणगावच्या सरपंच सविता राखाडे, भाजपचे रामभाऊ पातकर, माजी सरपंच सुनील म्हात्रे, कोणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल युनिटने शिबिर यशस्वीतेसाठी योगदान दिले। ठाकूरवाडी येथील कचराकुंडी हटवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जगदीश ठाकूर यांनी केली आहे। ठाकूरवाडी येथील वैभवमंगल कार्याजवळील गंगाकुंज इमारतीसमोरील कचराकुंडी आता रहिवाशांच्या डोक्याला तापदायक बनत चालली आहे। पालिकेच्या नेहमीच्या दुर्लक्षितपणामुळे ही कचराकुंडी तुडुंब भरून आजूबाजूला कचरा पडल्याने दुर्गंधी पसरत चालली आहे। विशेष म्हणजे जवळच क्षितिज गतिमंद मुलांची शाळा आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे। 2 ते 3 दिवस कचराकुंडीतील कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला वेळ मिळत नाही का, असा प्रश्न येथील नागरिक विचारित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डोंबिवली शहर विधानसभा क्षेत्र सरचिटणीस जगदीश ठाकूर यांनी ह प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांना या समस्येबाबत निवेदन देऊन कचराकुंडी हटवण्याची मागणी केली। त्याऐवजी घंटागाडी सुरू करून त्याची वेळ नागरिकांना कळवावी व पालिकेच्या वतीने प्रत्येक सोसायटीत डस्टबिन द्यावेत अशी ही मागणी केली आहे। या कचराकुंडीजवळ पाण्याची लाईन गेली असल्याने दूषित पिण्याचे पाणी नागरिकांपर्यंत जाईल अशी भीती व्यक्त केली आहे। तसेच कल्याण डोंबिवलीत वाढत असलेल्या साथीच्या रोगांचा विचार करता वार्ड क्रमांक 54 मध्ये औषध फवारणीही करण्यात यावी असे ठाकूर यांनी पालिका अधिकारी कुमावत यांना सांगितले। विश्वनाथ राणे यांचा विरोधी पक्षपदाचा राजीनामा। कल्याण डोंबिवली महापालिकेचे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, परंतु विरोधी पक्षनेते दालन आणि सभागृहातील आसन सोडले नाही। यासाठी काँग्रेस पक्षाने महासभेत गदारोळ आणि ठिय्या आंदोलन केले होते। महासभेदरम्यान राणे यांना काँग्रेस नगरसेवक नवीन सिंग यांनी धक्काबुक्की केली होती। मंगळवारी विश्वनाथ राणे यांनी महापौर कल्याणी पाटील यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला। दरम्यान या पदावर कोण नियुक्त होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत धन्यवाद।